विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचं अपहरण करून निर्घुण खून करण्यात आलाय। ही घटना सोमवारी सकाळी घडली आहे। उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आलाय। यानंतर एकच खळबळ उडाली आहे। सतीश वाघ यांचा खून का करण्यात आला हे अद्यापही समोर आलं नाहीये। मामाच्या खुनावर योगेश टिळेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या कुटुंबावर मोठा आघात झालाय। मी, माझी आई आणि कुटुंब मोठ्या धक्क्यात आहे, अशी भावूक प्रतिक्रिया योगेश टिळेकर यांनी दिली आहे। ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते। मामांचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांच्या तपासात मृतदेह सापडलाय। पोलीस यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करते। लवकरच पोलीस खुनामागचं कारण शोधतील। माझ्या कुटुंबावर मोठा आघात झालाय। मी, माझी आई आणि माझं कुटुंब मोठ्या धक्क्यात आहोत। पोलीस सहकार्य करतायत। गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा योगेश टिळेकर यांनी व्यक्त केली आहे। नेमकं काय घडलं? सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते। मांजरी परिसरातील एका हॉटेलजवळ सकाळी 6:30च्या सुमारास ते उभे होते। त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून अपहरणकर्ते तिथे आले। त्यांनी जबरदस्तीनं वाघ यांना कारमध्ये बसवलं। ही कार सोलापूरच्या दिशेनं भरधाव निघून गेली। हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला। वाघ बराच वेळ झाले तरी घरी न परतल्यानं कुटुंबियांनी शोध सुरू केला। वाघ यांचा मोबाईल बंद असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क साधला। आमदार टिळेकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली। हडपसर पोलीस ठाण्याच्या पथकानं त्वरित वाघ यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। या संपूर्ण भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली। त्यावेळी मांजरी परिसरातून वाघ यांचं अपहरण करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। वाघ यांना घेऊन अपहरणकर्ते सोलापूरच्या दिशेला गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झालं होतं। हडपसर पोलिसांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस तसंच सोलापूर व अहिल्यानगर पोलिसांना माहिती दिली। वाहनाचं वर्णन कळवलं। हडपसर पोलीस ठाण्यासह शहर पोलीस दलाची 5 पथकं व शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्यानं तपास सुरू केला। खुनाचे नेमके कारण समजलेले नाहीये। हल्लेखोरांच्या शोधासाठी पुणे, नगर आणि सोलापूर परिसरात पोलिसांची पथकं पाठवण्यात आली आहेत। वाघ यांचे कोणाशी वाद होते का, त्यांना कोणी धमक्या दिल्या आहेत का, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुणे, माय महानगर।